कथा सकामाची गोड निष्कामाचे पूर्वी कोड सदा शिवासी सुख सुरवाड गोडा ही गोड राम कथा। गौरीपुत्र गजानन कौशल्यापुत्र रघुनंदन शांती ब्रह्म पैठण निवासी नाथ महाराज जमलेल्या सर्व पंचक्रोशी मधील साधू संत श्रोते मायबापांच्या चरणी नतमस्तक होऊन हरिवंशाचं पुराण अर्थात भावात रामायण भावात रामायणांतर्गत युद्धकांडामधील 45वा अध्याय शक्ती प्रसंगाच्या 3ऱ्या अध्यायाच्या त्या ठिकाणी असणारा उत्तरार्धाकडे मायबाप या ठिकाणी असणारा कथेचा ओघ आलेला आहे। आणि सुंदर अशा या कथेच्या प्रसंगामध्ये आपल्या पूर्ण तालुक्यात असणारे भूषण श्री हरिभक्तपरायण मुरली महाराज काळबांडे ममदापूरकर यांच्या मधुर वाणीमधून विद्वत्तेचे महान असणार बर का। आज आपण श्रवण या माध्यमामधून त्यांची असणारी वाणीमधून हे श्रवण भक्ती स्वीकार केलेली आहे। आता याच्या पुढे राहिलेला प्रसंग त्या ठिकाणी असणार त्यांच्यापेक्षा वयानं कमी अधिक काही असतील पण ज्ञानाने आम्हाला म्हणायला हरकत नाही आम्ही दोघही जोडी असणारे कमी आहोत। जसं भगवान परमात्मा बुद्धीला चालना देईल त्या पद्धतीने असणाऱ्या या महान भगवत भक्तांच्या असणाऱ्या भगवान परमात्म्याच्या असणाऱ्या निष्काम भक्ताच्या मारुतीच्या प्रांगणामध्ये मौजे मुक्कामी खुदडा या गावी आज हरिदिनी निमित्तानं भगवान प्रभू रामचंद्राची ही जीवनचरित्र गाथा ज्यांनी चालवली ते आमचे वयोवृद्ध ज्येष्ठ त्या ठिकाणी असणारा सुभाष मामा। आता यांच्या सान्निध्याला असणारे गावकरी सगळ्याच मंडळीने असणारे सहकार्य केलेले रामायण असणारं सुरुवातीपासून झालेले इथपर्यंत आले आणि असंच रामायण असणारं प्रतिवर्षी चलावं आम्हाला दरवर्षी बोलवावं आणि आमची वेळी वाकडी सेवा असणारे सगळ्याच्या कानावर पडावं अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून कथेकडे वळूया। इथे दोन असल्या प्रकारचे असणारा एक महान भक्त आहे दुसरा देखील असणारा सद्भक्त आहे। मुरली महाराजांनी त्यांची व्याख्या सांगितली आपल्याला मी जास्त वेळ घेणार नाही कारण जास्त राहिल्यात आणि वेळ मात्र कमी राहिली सगळ्यांना असणारा ज्ञान आहे म्हणून थोडंसं असणारं बोलतो बाकीचं असणारं सोडून देतो। अशा पद्धतीने त्या ठिकाणी असणारा एक सद्भक्त कोणता ज्याची चांगले विचार होते चांगल्या विचाराच्या काय नेहमीने अगोदर असणाऱ्या कपट का करावं किंवा कपट करणाऱ्याचं काय झालं हा प्रसंगाचा विचार पुढे त्यांनी असणारा मांडला। पण जो महान सद्भक्त होता ज्याच्या अंतःकरणामध्ये कुठेच भेदभाव नव्हता तो महान भक्त असताना सद्भक्त मारुतीराय होते। मग या मारुतीरायने असणारा बरं का ज्या वेळेला साधू समोरच्या काय नेहमीला समजलं आणि त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर त्या काय नेहमीने असा विचार केला एवढा विद्वान असलेला वक्ता जर आपल्या पुढे येऊन जर बसला तर आपण त्याला आतिथ्य करावं म्हणून असताना आतिथ्य करू लागला। बोला स्वामी अंगीकारावे पळमोड प्राशन करावे शीतळ जळ मार्गी सिनले ती बहुमूळ शोध कल्लोळ सर्वांगी। महाराज या ठिकाणी असणारे या बसा रामराम चहा घेता का कॉफी घेता का दूध घेता का काय घेता तुम्ही येणे केले साक्षात हनुमान प्रमाणे मला वाटायला लागले तुम्ही असणार बरं का कोण आहात महान असल्या प्रकारचं असणारं वानर कुळामध्ये जन्माला आलेले आहात। बरं असून जे असून तुमच्या मुखामध्ये असणारं रात्रंदिवस देवाचं असणारं नाम आहे याच्यामुळं अंदाजाने तुम्हाला असणारा विचार तो या सकाळी मी बोलू लागला तू काय लानाची मध्ये भेटी झाली बघ ऋषीची त्याही सांगितलेले वार्तेशी ऐक तुझं पाशी सांगेन। कारण माणसाला कोणत्यातरी गोष्टीचा सुगावा लागला तर त्याच्या अंदाजाने असणारं बोलता येते सुगावात नाही लागलं तर काहीच बोलता येत नसतं बरं का मायबाप। म्हणून काय नेहमी सांगू लागला तुम्ही माणसाला मला असणारं कशावरून ओळखलं मी कसं आहे जुगी मध्ये असणारा संपूर्ण असणारा या मराठवाड्यामध्ये फिरणारा माणूस आहे। फिरणाऱ्या वाचक सूचकाला विचारा मी मग खाली असणारा तिकडे मंदिराकडे बसल्याच्या नंतर मला 2-3 गावातले म्हणजे आता सगळ्याला माझी ओळख आहे माझी ओळख सगळ्याला आहे आणि मला सगळे ओळखतात। प्रत्येक माणूस बसला की दाजी हे कुठला वाचक शिक्षक आहे जे फिरणारे ज्याला परिचय ते मी सांगायचंय हा फलाण्या गावचा आहे तो बिस्ताण्या गावचा आहे तसं हा काय नेहमी म्हणू लागला मला बऱ्याच ऋषीशाने गाठीभेटी झाली म्हणून असणार असं कळालं असं बोलू लागला। राम लक्ष्मण बंधू दोघे पित्र वचने शिने गती वेगे कर्म हो निमय स्वांगे वना वेगे पया। बोलता बोलता त्या ठिकाणी असणारं बोलत असताना माणसानं काय बोला कारण नेमकी जी बोलावे महाराज म्हणजे तात्काळ प्रति उत्तर द्यावे पण हे बोलता बोलता मनाला आलं तिकडे असतं बोलू लागलं बोलता बोलता ते सहजच म्हणून गेलं त्या ठिकाणी असताना त्याला वाटलं कारण अगोदर रावणानं सुद्धा सांगितलं होतं
कथेशी वर्णावा रघुनंदा. तिथे गेल्याच्या नंतर साधू होय, पण साधू गेल्याच्या नंतर असताना तू दुसरं काही सांगू नको. सांगायचं असं तर ते फक्त काय सांगा, रामाचं चरित्र सांग, तेव्हा ते मारुती ऐकायला बसल. आणि जर तू दुसरं सांगू लागलं तर ते ऐकायला बसणार नाही. म्हणून त्या ठिकाणी असताना यांना रामायण सांगायला सुरुवात केली. बोला पुढे. त्यांचा पुरुषार्थाती अद्भुत सदा तो कपिना ओटली बहु अनुचरित परिसावया. कारण ज्याची ज्याला आवड आहे आणि आवडीचा विषय जर त्याच्या पुढे निघाला तर माणसाला आणखी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी असणारे काय होते, सवड मिळते म्हणतात. आणि सवडीमध्ये आवड दोन्हीची सांगड जर झाली तर त्या ठिकाणी असणारा परमार्थ होत असते. नाही तर आवड नाही सवड नाही तर परमार्थाकडे माणूस असणारा येऊ सुद्धा शकत नाही. या रामायणामधल्या लोकांना असणारा अशी आवड आहे म्हणून बिचारे रात्रीचे असणारा दिवस करतात, वेळ काढतात आणि गावगाव फिरतात. आवड आणि सवड दोन्ही गोष्टींची असताना सांगायला लागत असते. म्हणून काय नेहमी रामायण सांगू लागला, काय नेहमी रामायण सांगू लागला म्हणून मारुतीला असणारं आवडू लागलं, म्हणून मारुतीला ऐकू लागले. बोला भंगिले हर कोदंड रावणाचे काळ्यातून झालेले भार्गवाचे बळबंड यश प्रचंड घेतले. रामायण सांगत असणार, रामायण असणार असं काही सांगू लागलं. एकदा असणार अयोध्याकांडामध्ये बालकांडामधून अयोध्याकांड, अयोध्याकांडातून आराध्यकांड, आराध्यकांडातून पुन्हा असणार बालकांड. ज्याला कळालं त्याला कळालं, नाही कळालं त्याला नाही जरी कळालं तरी काही हरकत नाही. बोला पुढे. निघाले आपण मारुली राक्षस धरून वारी जाण मारिला. पुन्हा त्या ठिकाणी असताना पहिल्यांदा काय म्हणला, राम लक्ष्मण बंधू दोघे पितृवचनीशी म्हणला. बापाच्या आज्ञेचं प्रतिपालन करण्यासाठी दोघं जण भाऊ असणारे वनवासाला निघाले. आपण तुम्ही खुजल्यावाल्याने रामायण आता ऐकलं, याच्यात नवल नाही, याच्या अगोदर सुद्धा असणारे रामायण ऐकले. सगळ्याला माहिती आहे राम वनवासाला एकदा गेला का दोनदा, एकदाच गेला. हे ना किती बारा सांगितलं आपल्या आताच्या 3 वयामध्ये दोनदा राम वनवासाला गेला. म्हणलं अजून काय म्हणू लागलं. बोला. राजे सुग्रीवादी झाले वानर सैन्य आपलेसे केले ते वानर तनुज देखील म्हणून पुसीले उत्तर. आणखी कोणता टप्पा सांगितला म्हणला, वानराचं आणि असणारं कोणाचं रामाचं असणारं किष्किंधा नावाच्या नगरीमध्ये तुम्ही ऐकलेल्या किष्किंधा कांडामध्ये जो समाज असणारा होऊन गेला आणि त्या रामाचं सुग्रीवासंग सख्यत्व झाल्यामुळं या दोघं जण एका ठिकाणी आले आणि एका ठिकाणी आल्यामुळे इथे आले असं असणारा कोण काय नेहमी सांगू लागले. बोला. स्वागत असो का तुझं सनात करावे महज आज कशाधिकार ओझ जीवीचे बुध तुझं सांगू. कारण कोण कोणाला असणारा सांगत असते गोष्टी आपल्याला माहिती आहे. आपण असणारं प्रमाणामध्ये बोलत जाऊ, त्या ठिकाणी असणारा जाऊ देवाच्या गावा, देव देईन इसावा, देवा सांगू सुख दुःखाने देव निवारेल दुःख. या न्यायाप्रमाणे किंवा संताला संत हे भेटल्याच्या नंतर एकूण एकाच्या पुढे असणारे हितगुजाच्या कोणत्या संसारातला नाही. आपण इथं जरी पोथी ऐकायला आलो असलो तरी इथं आल्याच्या नंतर विचारतो भैरूक होता का, शेंगाबाऱ्या होत्या का. इथं आल्याच्या नंतर ते विचारायचं नसतंय. माझ्या इथं आल्याच्या नंतर हेच काम त्या ठिकाणी असणारं करायचंय. हेच यामा करणे काम आणि बीज वाढवावे नाम. देवाचं नाव घ्यायचं, नाव घेतल्याच्या नंतर असणार आपलं हे कार्यसिद्धीला असणारं करायचं. हा विचार त्या ठिकाणी असणारा याने सांगितल्याच्या नंतर पुन्हा म्हणू लागला, महाराज आगतम स्वागतम, आइये वेलकम अशा प्रकारच्या असणाऱ्या भाषेमध्ये म्हणल्याच्या नंतर पुन्हा म्हणला, तुम्ही घरला आल्याच्या नंतर एवढा करा उपकार. आणखीन काय म्हणला. बोला. श्रीरामाची जग झाला बद मुग्या ऐकता उल्हास झाला कपिनाथ हो कोणी सादर तावा नरी. कारण मारुतीला देखील असणारा हा आनंदच होता. कारण सगळ्यांना माहितीये जिथे त्या ठिकाणी असणाऱ्या भगवान परमात्म्याची असणाऱ्या प्रभू रामचंद्राची जीवन चरित्र गाथा चालत असते, जिथं रामायण चालतंय तिथं मारुतीला असणाऱ्या प्रकारच्या राम श्रवणामध्ये सातत्याने असणारे उभे असतात. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा असणारा संशय नाही. हे शास्त्रात आहे, सगळ्यांचे असणाऱ्या बरं का कशात आहे, आकलन शक्तीमध्ये. ज्यांना रामायण वाचतंय, ज्यांना सांगणे, ज्यांना ऐकलंय, ज्यांना याची सेवा केली त्याला माहित आहे जिथे असणारा त्याची जीवन चरित्र गाथा चालू आहे तिथं तो भक्त असताना निश्चित असतो. म्हणून त्याची कथा ऐकत असताना मारुतीला असणारा आनंद झाला आणि आनंद झाल्यामुळे काय केलं. बोला. श्रीराम रावण गपट रूपे येऊन सुने
आश्रम कोणी श्रीराम पत्नी चोरिली. याने काही गोष्टी सांगितल्या, काही गोष्टी असणाऱ्या शिल्लक ठेवल्या. शिल्लक ठेवलेल्या गोष्टीमध्ये असणाऱ्या मथुरेला वाटू लागलं आपल्याला रामायण सगळं माहिती आहे, पण ऐकणाऱ्याला माहित व्हावं. काय नेहमीने सांगितलेलं कुठे सुटले असं झालं का ते नाही, कारण प्रेमाची जाती ऐशीच आहे. बोलता मागे पुढे न पाहे महाराज म्हणजे या न्यायाप्रमाणे ते कथा ऐकत असताना मारुतीचं अंतकरण भरून आलं आणि मारुतीनं पुन्हा काय नेहमीला सांगितलं महाराज अरण्यकांडामध्ये पर्णकुटीमध्ये असणाऱ्या परिसरामध्ये ही सीतामाई जगज्जननी यशोमाता एकटी होती आणि ही एकटी असताना रावण त्या ठिकाणी असणाऱ्या साधूच्या विषयामध्ये आला आणि साधूच्या विषयामध्ये येऊन त्यानं असणाऱ्या या सीतामाईचं हरण केलं असं मथुरानं सांगितलं. बोला त्या सीतेच्या दावण्यास श्रीरामाने गेवेगेसी मार्गे आले होता राक्षसासी श्रीरामे त्यासी मारिले. तदनंतर त्याच्या पुढे त्या ठिकाणी असणार बरं का ज्यावेळेला सीतामाईचं हरण रावणाकडून झालं त्यावेळेला भगवान प्रभू रामचंद्र हे असणार त्या सीतामाईचा शोध घेऊ लागले. शोध घेत असताना मध्येच त्या ठिकाणी असणारे काही राक्षस आडवे आले. जेवढे काही आडवे आले तेवढे त्या रामानं असणाऱ्या काटाकाटा हे सुग्रीवाची हरिले स्त्रियांनी राजाची रामे मारून या त्याची सुग्रीवाशी स्थापिले. म्हणजे आणखी त्या ठिकाणी असणारे काय झालं किष्किंधा नावाच्या नगरीला असणारा राजा वाली होता अगोदर, पण या वाली राजा आणि सुग्रीव दोघं असणारे सखे भाऊ. मला एका वक्त्याने सांगितलं रामायणामधून काही गोष्टी शिकायच्या, पण कलियुगासाठी म्हणून तुम्हाला सांगतो खरंच रामायणामधल्या प्रत्येक गोष्टी आचरणामध्ये आणण्यासारख्या असतात, शिकण्यासारख्या असतात. पण आज कलियुगातले काही लोक ना आम्ही सांगतो फिरतो आमच्या सरकारला म्हणतात होय तुम्ही म्हणता रामायणातलं असताना शिकावं लागतं ऐकावं लागतंय, मग वाली सुग्रीव सखे भाऊ होते ना, मग वालीने सुग्रीवाला असं काय केलं आपली अक्कल बंद होती त्या ठिकाणी. काय केलं आता त्याला सांगावं का त्याचं कर्म भोग होता त्याचं काम होतं त्याला ते करणं गरजेचं होतं असं आपल्याला असताना उलगडून सांगायला नाही गेलं ना. मग तुम्हीच सांगा रामायणामध्ये भाऊ कसे होते हे असे भाऊ होते का कलियुगासारखे नाही. पण ज्याचा कर्मभोग आपल्याला माहिती आहे जे जे लिहिले संचिते ते कदा न चुके कल्पांती. वालीने जे कार्य केलं कशासाठी केलं माहितीये का आपलं कार्य आपुली आहे जो असे जागता धन्यवाद पिता याची वालीला तिथं आपलं कार्य करून घ्यायचं होतं. कोणतं कार्य धनप्राप्तीचं कार्य करून घ्यायचं होतं. या देहाचा असणारा उद्धार करून घ्यायचा होता आणि विरोध जर उद्धार जर करून घ्यायचा असला देवाला जर शरण गेलं असलं तर देवाच्या सानिध्यात राहून देवाची सेवा करावी लागली असती वालीला असणारा जगावं लागलं असतं पुढे. पण जेव्हा भगवंताच्या हातानं मरण आल्याच्या नंतर या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून माऊली म्हणून जन्म पुनरपी जन्म पुनरपी मरण याच्यामध्ये पडायची गरज नाही. याचं ज्ञान त्याला होतं म्हणून त्याने तिथं असणारं वैरत्वाचं असणारं कार्य स्वीकारलं भगवंताच्या असणाऱ्या विरोधात गेला आणि त्या वालीला सुग्रीवाला तशा प्रकारची असणारी छेडा केली आणि नंतर असणारा स्वतःचा धार असणाऱ्या वालीनं करून घेतला. हे त्याचा खरा अर्थ. पण हे खरं सांगलेलं लोकांना पटत नाही म्हणून आपल्याला तिकडे जायचं नाही. या विषयामध्ये त्या ठिकाणी असणारं मथुरेने सांगितलं दोघं भावाचं असणारं भांडण झालं. भांडणामध्ये असणारं वालीने सुग्रीवाची असणारी धर्मपत्नी राज्य हिसकावून घेतलं याला हाकलून दिलं. पुढे काय झालं बोला. सुग्रीव राजा महावीर सकळ वानराचे भार झाले श्रीरामाचे किंकर बद उपकार होवनी. बरं त्याच्यापेक्षा त्या ठिकाणी असणारं हे विद्वान होतं त्याला वाटलं दादानं आपलं असणारं हे करून घेतलं मग आपण का वाया जावं. मग हा जो असणारा सुग्रीव राजा हा कोणाला शरण गेला देवाला शरण गेला. देवाला शरण गेल्याच्या नंतर आपल्या संघ सगळं वानर सैनिक तिकडे गेलं. भगवंताचं एकानं असणारा वैरत्व तर एकानं दास्यत्व पत्करलं असे म्हणून दोघेही भाऊ श्रेष्ठ ठरले. हे रामायण असणारं शिकायचे. बोला पुढे. समुद्रशिला बांधल्या देखणे लागत निमिष एक लंका समुख येते झाले. म्हणून तिथे कोणाचं देव भक्त दोन्ही या न्यायाप्रमाणे असणारं सुग्रीवाचं आणि भगवान परमात्म्याचं असणारं सख्यत्व झालं. सख्यत्व झालं म्हणजे मित्रत्व झालं. आताच्या काळातला दोस्ताना पडला दोघांचा दोस्ताना असा दोस्ताना पडला की एकदम असणारा कटर दोस्ताना पडला. या दोस्तानामध्ये आताच्या काळात सांगू का आताच्या काळात काही कलावंत लोक म्हणायचे ही दोस्ती तुटायची नाही. तशा प्रकारचं असणारं या दोघांची दोस्ती तुटली नाही. बोला पुढे. युद्ध झाले घोरांदर रावण प्रधाना दे कुमार मारिले सैन्य सुंदर मारिले समग्र एक एक. दोघांना एका ठिकाणी आले 400 कोसात असणारं समुद्रावरती असणारं काही केलेलं त्यांनी शत्रुबंधन केलं. लंकेत आले. लंकेत आल्याच्या नंतर
युद्ध झाल्याच्या नंतर युद्धामध्ये रती महारथी मोठमोठाले मारले असं असताना मोठे सांगू लागले बोला रावण घेऊन ब्रह्मशक्ती आपण हृदय सुमित्राचे लक्ष्मण शक्ती दारुण हानीत आगल्याचे बगल्याचे पाचचे पोटचे सगळे असणारे गेले. सगळे गेल्यामुळे रावणाला असणारा राग आला आणि राग आल्यामुळे रावणानं त्या ठिकाणी असणारा काही केलं. ऐका पुढच्या होईल की बेदोनी हृदयाशी निघून गेली भूमीशी आधी विकळत असो मित्राशी पडे लाक्षी तिनीचे स्थित. याला राग आल्याच्या नंतर यांना असणारा ब्रह्मदेवाकडून प्राप्त झालेली ही ब्रह्मशक्ती दिली कोण मया सुगानं त्या ठिकाणी असणार असं हे मिळालेलं साधन त्या ठिकाणी असणार उपयोगाला आणलं आणि आणलेला तो असणार ब्रह्मशक्तीचा बाण लक्ष्मणावरती सोडला. लक्ष्मणाला बाधा झाली. लक्ष्मण त्या ठिकाणी असणारा निचेष्टीत पडला. असं मात्र सूर्य न पाहुला अशी मदत जाणे असे म्हणून मारुत्र्या म्हणू लागली तुम्हाला त्या ठिकाणी असताना काय महाराज त्या लक्ष्मणाला जिथे बाधा झाली ना त्या दुःखापासून आलिप्त करण्यासाठी औषधी नेण्याकरता मी इथपर्यंत आलो आणि इथपर्यंत आल्याच्या नंतर जे काम हाती घेतले या कार्याला त्या ठिकाणी सहकार्य करायचं. का विघ्न करत जाऊ शक्ती करू लागले तर सहकार्य करत जाऊ. करू नका असं म्हणत जाऊ नये. माझे मनोगत शीघ्र कार्यारत साधावा. माझ्या मनामधली जी विचारशैली आहे ही तुमच्या लक्षात घ्या आणि लक्षात घेऊन त्या ठिकाणी असणाऱ्या देवाच्या कामामध्ये सहकार्य करा. म्हणजे बोला मन करावा सर्व औषधी सांगाव्या समजा भास्कर उदयानं येता मदत तत्वता जाणे असे. या गोष्टीला विचार उशीर या गोष्टी अजिबात असणाऱ्या माणसाच्याने होऊ नये. म्हणून त्याच्यासाठी काय करा मी इकडे असणारा परिचित नवीन आहे. औषधी मला असणाऱ्या सांगाव्या. सूर्य उदय होण्याच्या अगोदर मला असणारा जायचे अशी वेळेची माझ्याकडे मर्यादा आहे असं मारुतींचं म्हणणं बोला. भद्रशेने मुनिवर मोठी जग पिंद्रा करू भासी पाहुणे राव निरोप सत्वर मज द्या. महाराज तुम्ही जे असणारं माझं स्वागत आतिथ्य करण्यासाठी तुमची जी मनस्थिती जी भावना आहे या भावनेला मी त्या ठिकाणी असणारा जाणतो. पण एवढंच करा माझ्या अंतकरणातली भावना तुम्ही जाणा आणि मला जाण्यासाठी परवानगी द्या असं मात्र बोलू लागले. ब्रह्मसुख देखतो पावे. लक्षार्थ आणि वाचार्थामध्ये यावयचा थोडासा विचार करा. नामदार कत्री जगती एका जनार्दन शरण करून आपलं सांगू पाय पुढील चिन्ह सावधान अवधारा. सजनाचा स्वभाव पूर्ण दयाळू चातक गणानाथाची देखता जाण हेती धावून उचलून गोड लागे निजमानसी देवंतोनी सोबत राशीने दोन्ही त्रिपुत्राशी अनाथाशी अर्पित या परी मी अनाथ भवदरिद्रे होतो पीडित एका जनार्दनीये केला सनात तिरी जगती. गावामध्ये म्हणू लागले याच्यामुळे कारण मी कुठून असणारा अनाथ होतो या भगवान परमात्म्याची असणारा सद्भक्तीपासून असणारा अनाथ होतो. पण अनाथ असताना त्यांची माझ्या असणारे गुरुची माझ्यावर असणारी कृपा झाली संत कृपा झाली आणि इमारत फळा आली. या न्यायाप्रमाणे असणार बरं का त्यांची कृपा झाली. कृपा झाल्यामुळं या देहरूपी असणारी इमारतीचा असणारा कळस उठाला गेला आणि या जीवाचा असणारा बरं का देवाशी असणारा संबंध जोडला गेला असं सांगितलं. बोला झाले अप्सरा उदरण पुढे काळ नेहमीचे व्रत जनार्दना शरण रूपन उरले असे. गावोबांनी या अध्यायाची ठिकाणी असणारा आपल्या पुढे एक ठळक बातमी सांगितली ज्याला हेडलाईन्स म्हणतात. आता सगळ्यांना माहित झालं हेडलाईन्स बातम्या म्हणलं की ठळक बातम्या. पोथी ऐकली पण पोथी ऐकल्याच्या नंतर पोथीमध्ये काय लक्षात राहिलं काही नाही हे सगळ्यांना असणारा काळावर किंवा ऐकण्यामध्ये ज्यावेळेला असणारा पण तरी नसतो ना त्यावेळेला असणारा लक्षात राहत नाही असणार माणसाला. म्हणून आठवण सगळ्यांना राहावं त्याच्यासाठी सांगितलं गावबारांनी या 3ऱ्या अध्यायामध्ये अप्सरेचा एका विद्युत मालिनी नावाची असणाऱ्या अप्सरेचा त्या ठिकाणी असणारा उद्धार झालेला
आहे. आणि चौथ्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी असणारा एका बवाचा असणारा उद्धार होणार आहे. तो कोणता? काळनेमी नावाचा असणारा बवाचा असणारा उद्धार होणार आहे. कारण झाले अप्सरा उद्धरण, पुढे काळनेमीचे मरण. झालेली कथा त्या ठिकाणी असणारं गोड होती, पुढे येणारीही कथा त्या ठिकाणी असणारं गोड आहे. म्हणून या दोन्हीची सांगत त्या ठिकाणी असणारं घालून सांगितलं मायबाप. जसं पाठीमागचं ऐकलंय तसं पुढचं देखील ऐकलं. कारण कथा ही गोड आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं बरं का. त्या ठिकाणी असणार कथा सकामाची गोड, निष्कामाची पूर्वी गोड, सदा शिवासी सुखसुरवाड गोड आहे गोड राम कथा. अशा प्रकारची असणार ही मायबाप गोड अशा प्रकारची असणारी कथा झालेली गोड आहे, होणारी देखील त्या ठिकाणी असणारं पुढच्या अध्यायामध्ये गोड आहे. म्हणून चौथ्या अध्यायामध्ये असणारं काळनेमीचं असणारं मरण आहे. अर्थात तिथे त्याचा उद्धार, इथे बाईचा उद्धार झाला. अशा प्रकारचा असणारा प्रसंग घडून गेला. बोला. स्वस्ती श्री बाबार्थ रामायणे उदकांडे एकाकार टीकाप्सरा उदर नाम पंचशुत्तमाध्याय पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान